हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सर्वजण? तर मस्त असताल. तर भोगीचा दिवस होता, तर भोगीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. आणि इथे मला भोगीची भाजी बनवायची होती, तर मिक्स भाजी बनवायची होती. त्यामुळे मी रात्री सगळ्या भाज्या वगैरे निवडून वगैरे ठेवलेल्या होत्या. आणि जे काही फळभाज्या वगैरे आहेत ते आता मी कापून वगैरे घेत होते आणि मसाला बनवून ती भाजी फोडणीला टाकायची होती. आणि सकाळची खूप घाई असते आणि मला ती भाजी आणि बाजरीची भाकरी बनवायची होती, कारण ह्या दिवशी तेच खाल्लं जातं आणि देवाला पण नैवेद्य दाखवायचा होता. तर मला सर्दी वगैरे झाली होती, त्याच्यामुळे माझा आवाज पण थोडा वेगळा येत असेल आणि आजारी पण होते. तरी पण जे सणवार आहेत ते करायला मला खूप आवडतं. तर इथे मी भाजीची तयारी करून घेतली आणि इथे तुम्हाला दिसत असेल मिक्सरमध्ये भाजलेले शेंगदाणे, भाजलेले तीळ, भाजलेले खोबरं आणि लसूण वगैरे हे सगळं मी बारीक करून घेतलं. आणि ते बारीक केल्यानंतर थोडंसं परत पाणी वतायचं आणि बारीक करून घ्यायचं आणि तोच मसाला इथे ह्या भाजीला वापरायचा. खूप छान भाजी होती. आणि जे आहेत ते ड्राय मसाले की धना पावडर, जिरा पावडर थोडीशी आणि जे तिखट आणि काळं तिखट हे मी वापरलेलं होतं, तर खूप छान लागतं. तर इथे मी जे फळभाज्या आहेत ते जरा कापून घेत होते 2-3, कारण की सगळ्या भाज्या मिळून खूप भाजी होते आणि संध्याकाळी पण आम्ही तेच खाणार होतो, कारण की ह्या दिवशी तीच भाजी खाल्ली जाते दिवसभर. त्यामुळे मी जास्त बनवणार होते. आणि गावाकडे 2 प्रकारे भाज्या बनवतात, एक तर सुक्की नाहीतर पातळ. तर गावाकडे आमच्या इकडे पालेभाजी टाकून जी भाजी आहे ती पातळ बनवली जाते, त्यामुळे ती पण खूप छान लागते. पण मी इथं पुण्यात असल्यापासून मी अशीच भाजी बनवते सुक्की, कारण की मुलं ती भाजी खात नाहीत म्हणून. आणि मुलांना पण ही भाजी खूप आवडली, कारण मिक्स होती, छान लागते, टेस्ट पण चांगली लागते. आणि खरंच आणि बाजरीची भाकरी आणि त्याच्यावर तीळ, तर ती भाकरी पण खूप छान लागते. तर ती भाकरी पण बनवायची होती. तर तुमच्या इकडे ह्या भाजीला काय म्हणतात? आमच्या इकडे ह्या भाजीला खेंगाट असं म्हणतात. तर तुमच्या इकडे काय म्हणतात? सकाळ सकाळ सगळ्यांचीच खूप घाई असं चाललं होतं. सकाळचा वेळ हा खूप महत्त्वाचा असतो, कारण सगळं वेळेत झालं पाहिजे. आणि ह्यांना पण जॉबला जायचं होतं, त्याच्यामुळे टिफिन देण्यासाठी मला हे बनवायचं होतं. किती पण लवकर आणि किती पण घाई केली तरी ह्या जे सणावारा दिवशी ना थोडा तरी उशीर होतोच होतो. किती आवरायचा प्रयत्न केला तरी माझं थोडंसं टायमिंगमध्ये झालं. आणि मला भाजी फोडणीला टाकून नंतर भाकरी पण बनवायची होती. तर मुलांचं पण आवरायचं चालू होतं, त्यांना पण सकाळचं ट्युशनला जायचं असतं त्याच्यामुळे. तर मुलं पण उठून आंघोळ वगैरे करण्याचं त्यांचं चालू होतं आणि माझं इकडं किचनमध्ये काम चालू होतं. तर मी नंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी पहिलं किचनमध्ये स्वयंपाक बनवते आणि नंतर बाकीची कामं आवरते. तर ती पण आवरायची होती.
किचनमधलं आवरून झाल्यानंतर इकडे माझं चालू होतं बेडशीट वगैरे धुवायचं होतं. तर 1-2 दिवसाला मी बेडशीट वगैरे धुवायला काढतच असते. तर इथे ते क्लिनिंग पण चालू होतं माझं. तर बेडशीट वगैरे मशीनला लावायचं होतं, त्यामुळे मी काढून घेत होते. आणि झाडून काढायच्या अगोदर बेडशीट वगैरे काढून ते क्लीन केलं की म्हणजे त्याच्यावरचा पण कचरा खाली पडतो. त्याच्यामुळे मी सकाळीच काढत होते आणि नंतर झाडू वगैरे मारून घेणार होते. तर असं असतं. आणि ह्या गादीवर खूप छान असं बेडशीट सेट होतं, कारण की ते सरकत पण नाही, एकदम व्यवस्थित बसतं, कशाचीच गरज लागत नाही. तर आम्ही ही गादी बनवून घेतलेली होती, त्याच्यामुळे खूप छान आहे. बेडशीट वगैरे किती पण मुलांनी दंगा केला किंवा काही केलं तरी ते बेडशीट गोळा होत नाही, हे एक त्या गादीचं खूप मस्त आहे. तर चालू होतं माझं. आदर्श पण ट्युशनला जाणार होता, त्यामुळे त्याची अंघोळ ही झाली होती आणि तो पण आवरत होता. नंतर मी थोडंसं सगळं आवरल्यानंतर पूजा वगैरे करून घेतली आणि देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. तर आज ते भाजी भाकरीचाच नैवेद्य असतो त्याच्यामुळे. आणि मला एक ब्लाऊज पण शिवायचा होता. तर हा ब्लाऊज मला संक्रांतीला घालायचा होता, म्हणून हा मी स्टिच केला आहे. तर तुम्हाला संक्रांतीच्या ब्लॉगमध्ये दिसेल की हा मी कसा स्टिच केलेला आहे. खूप छान झाला होता तयार आणि खूप सुंदर पण दिसत होता, एकदम पारंपरिक लुकमध्ये. आणि मी त्याला एक डिझाईन पण बनवलेली होती, तर ते पण तुम्हाला जे आहे संक्रांतीचा ब्लॉग त्याच्यामध्ये बघायला भेटेल. आणि नंतर खण वगैरे आहे त्याची पण पूजा करायची होती, तर मी ते अशी पूजा करून घेतलेली आहे खणाची वगैरे. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला